पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे कृषी विभागाची ठिबक सिंचन योजना जी आहे त्या संबंधाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये IPC 420, 465, 467, 468, 471, 34 अशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ठिबक सिंचनची जे अनुदानाची योजना होती सरकारची, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा करून सरकारला वेगवेगळे अनुदान लाटण्यासाठी वेगवेगळे कागदपत्र, पावत्या, बिल हे डुप्लिकेट बनवण्यात आले आणि त्याच्यामध्ये कृषी विभागाचे जवळपास कृषी सुपरवायझर जे आहेत यांचा 11 जणांचा सहभाग आहे। तसेच काही दुकानदार आहेत, काही शेतकरी आहेत, अशा एकूण 14 लोकांवर सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जवळपास 6 कोटी रुपयाचा अफार झालेला आहे। यावरून नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे। आतापर्यंत याच्यामध्ये आरोपीचा शोध घेणं सुरू आहे। आतापर्यंत सध्या आरोपी अटक नाही। तर काय सांगाल, शासनाची फसवणूक करून पालन केल्याप्रकरणी कृषी विभागाच्या अधिकारी विरुद्ध गुन्हा दाखल झाला, काय काय? होय, हे खरे आहे। मुखेड, कंधार, नायगाव आणि बिरोली येथील एकूण 11 कृषी पर्यवेक्षकावर आम्ही नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे। ठिबक तुषार सिंचन गैरव्यवहार जो 2021, 22 आणि 22-23 मध्ये आढळला, त्यामध्ये वरिष्ठ कार्यालयाच्या टीमने या ठिकाणी येऊन चौकशी केली होती आणि त्यांच्या चौकशी अहवालाप्रमाणे आणि वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे। चौकशी अहवालाप्रमाणे हा साधारणतः 5.98 कोटी रुपयाचा हा गैरव्यवहार आहे। यामध्ये चौकशी अहवालात जर आपण अवलोकन केलं तर अनेक प्रकारचे आरोप आहेत। जसं की त्यामध्ये जे दुकानदार आहेत, वितरक ठिबक तुषार संचाचे, त्यांनी उत्पादक कंपन्याकडून जे काही त्यांना साहित्य प्राप्त होते, त्या प्राप्त साहित्याच्या साधारणतः 20 ते 25 पट साहित्याच्या पावत्या त्यांनी दिल्या आणि त्या आधारे प्रस्ताव या ठिकाणी अनुदानासाठी जिल्हास्तरावर आले आणि त्यामध्ये पेमेंट झालं होतं। परंतु त्या पावत्या प्राप्त साहित्यापेक्षा जास्त आहेत असं चौकशी पथकाला आढळलं। बऱ्याच ठिकाणी संच आढळलेले नाहीत किंवा नॉन ISI आढळले। तुषार संचच्या बाबतीमध्ये एम्बॉसिंग आढळलं नाही। अशा अनेक प्रकारच्या त्रुटी चौकशी अधिकाऱ्यांना आढळून आलेल्या आहेत। याची मला संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून माहिती घ्यावी लागेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।